नमस्कार. दिवाळीच्या तुम्हा सर्व दर्शकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता दिवाळी म्हटलं की तळण आलं आणि तळण म्हटलं की हमखास एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तळणासाठी कोणतं तेल वापरावं? तर मंडळी, तळणासाठी असंच तेल वापरलं पाहिजे ज्याचं स्मोक पॉइंट जास्ती आहे. आता स्मोक पॉइंट म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपण कढईमध्ये तेल घेतो आणि ते तापवतो, तर एका विशिष्ट टेम्परेचर नंतर खूप जास्ती तापलं की त्याच्यातनं धूर यायला लागतो. तर हा झाला त्याचा स्मोक पॉइंट. मग तळताना आपण बराच वेळ पदार्थ जर तळत राहिलो, तर ज्या तेलाचा स्मोक पॉइंट कमी आहे, ते तेल लगेच जळायला लागेल आणि आपण जो पदार्थ करतो त्याला त्याचा वास लागेल. त्यामुळे तळणासाठी स्मोक पॉइंट जास्ती असलेलं तेलच वापरलं पाहिजे आणि ते तेल आहे शेंगदाण्याचं तेल. शेंगदाण्याचं तेल किंवा सनफ्लॉवर ऑइल सुद्धा तुम्ही तळणासाठी वापरू शकता. आता बरेच जण आजकाल घरी कच्ची घाणीचं तेल वापरतात. कच्ची घाणी तेल हे चांगलंच आहे, हेल्दी आहे. परंतु त्याचा स्मोक पॉइंट कमी असतो. म्हणून तळणासाठी कच्ची घाणी तेल वापरू नका. तळण्यासाठी तुम्हाला तेल वापरायचं असेल तर रिफाइंड ऑइलच वापरा. रिफाइंड ऑइलला कुठलीही चव नसते आणि त्यामुळे तुम्ही कुठलाही पदार्थ त्याच्यात तळला तर तुमच्या त्या पदार्थाची चव खराब होणार नाही. त्यामुळे रिफाइंड ऑइल हे सगळ्यात उत्तम आहे. शेंगदाण्याचं म्हणा, सनफ्लॉवर म्हणा, असं कुठलं तेल तुम्ही वापरू शकता. आता पाम तेलाचा सुद्धा वापर तळण्यासाठी केला जातो. विशेषतः बाहेर जे पदार्थ केले जातात, आपण जे रेडीमेड पदार्थ आणतो ते बहुतेक पाम तेलामध्येच तळलेले असतात. पण हे पाम तेल तब्येतीसाठी घातक आहे. त्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणून पाम तेलाचा वापर शक्यतोवर तळण्यासाठी करू नये. आता बरेचदा रिजन प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तेलं वापरण्याची पद्धत असते. जसं नॉर्थमध्ये सरसोचं तेल वापरतात, साऊथमध्ये तिळाचं तेल किंवा नारळाचं तेल वापरतात. तर महाराष्ट्रामध्ये शक्यतोवर शेंगदाण्याचं तेल किंवा सनफ्लॉवर ऑइल हे वापरलं जातं. जिथे जे मिळतं ते तेल आपण जर वापरलं तर ते आपल्याला पचायला सोपं जातं, कारण आपल्याला त्याची लहानपणापासून सवय असते. आता अजून एक गोष्ट महत्वाची आहे, की तळणासाठी जे तेल आपण घेतो ते खूप उरलं तर आपण ते परत परत वापरतो बरेचदा. तर हे असं तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नये, कारण जितके जास्ती वेळा तुम्ही तेल तापवाल तेव्हा त्याच्यामध्ये रासायनिक विघटन होत असतं. त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतं आणि त्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढायची शक्यता असते, हृदयविकार होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हाही केव्हा आपल्याला तळण करायचं असतं तेव्हा छोटी कढई घ्यायची आणि म्हणजे त्यामध्ये कमी तेल घ्यायचं. ते तेल संपलं की तुम्ही अजून दुसरं तेल त्यामध्ये टाकू शकता. परंतु मोठी कढई घेऊन एकदम खूप मोठं तेल टाकायचं आणि मग ते उरलेलं तेल वारंवार वापरायचं, असं अजिबात करू नका. त्यामुळे तुमच्या तब्येतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर तळण करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या आरोग्यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.